नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 3 की 1991 नंतरच्या संकल्पना आणि समस्या भाग 2 याचा आज अभ्यास करणार आहोत। भाग 1 मध्ये पाठीमागच्या ह्याच्यामध्ये आपण या संकल्पनाच्या आज समस्या आणि संकल्पनाच्या निर्माण झालेल्या होत्या, त्यातली जी पहिली संकल्पना जी आहे ती पर्यावरण। आणि या पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाच्या वर्णीय शाश्वतीय उद्दिष्ट बघितली, पर्यावरणाच्या समस्या ज्या निगडीत समस्या आहेत त्या समस्यांचा अभ्यास केला। त्यामध्ये हवामान बदल असेल किंवा जंगलतोड असेल, प्रदूषण असेल, पाण्याची कमतरता, त्याचबरोबर निसर्गाचा ऱ्हास त्या ठिकाणी, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या। आणि त्यासाठी भारताने ज्या नवीन कार्यक्रम योजना या समस्या कमी करण्यासाठी ज्या आखलेल्या आहेत त्याचाही अभ्यास आपण या पहिल्या प्रकरणामध्ये केलेला आहे। आता पर्यावरण बघत असताना की अवतीभोवतीचं वातावरण म्हणजेच पर्यावरण म्हटलं जातं। आता अवतीभोवती वातावरण म्हणजे कोणतं, हवा, पाणी, निसर्ग, वनस्पती, माणूस, या सगळ्या गोष्टी पर्यावरणात येतात। आणि या पर्यावरणात येत असताना अनेक समस्याही त्याला निर्माण झालेल्या होत्या। त्यामध्ये या समस्या झाल्यानंतर भारतानं काय केले की अनेक कार्यक्रम आखले आणि त्या हाताळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। आज आपण भाग 2 मध्ये 1991 नंतरच्या संकल्पनातली दुसरी जी समस्या आहे ती म्हणजे गरिबी व विकास। आता पहिल्यांदा आपल्याला या ह्याच्यामध्ये गरिबी व विकास बघायचा आहे, त्याचबरोबर विकासाचे दृष्टिकोन बघायचे आहेत, त्याचबरोबर आपल्या भारतातील गरिबी आणि विकास प्रक्रियेसाठी केलेले प्रयत्न त्या ठिकाणी बघायचे। तसंच 1990 पर्यंत जे विकासाची उद्दिष्ट होती या उद्दिष्टांचा अभ्यास करायचा आहे। संयुक्त राष्ट्राने या विकासाची गरिबीची जी संकल्पना मांडली सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून, याचंही आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। आणि त्याचबरोबर विकास प्रक्रियेतील 3 पैलू जे आहेत भारतामध्ये त्याचं बघायचं आहे। 1 जानेवारी 2015 पासून जे हरित क्रांती, दारिद्र्य निर्मूलन, सामाजिक न्याय कसा निर्माण झाला याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। त्याचबरोबर भारताने जे नवीन योजना ज्या आखल्या त्याही आपल्याला या ठिकाणी बघायचे। आता पहिल्यांदा जे बघायचं आहे ते गरिबी म्हणजे काय। आता गरिबी बघत असताना या प्रकरणामध्ये की 2 दृष्टिकोन ठेवलेले होते, त्यामध्ये पहिला पारंपरिक आणि दुसरा अपारंपरिक दृष्टिकोन। आता पारंपरिक दृष्टिकोनातून बघत असताना अन्न, वस्त्र, निवारा व भौतिक गरजा यांचा अभाव म्हणजे गरिबी म्हटलेला आहे। त्यामध्ये आर्थिक घटकांचाही विचार करणं अतिशय जरुरीचं आहे। आता गरिबी म्हणजे काय याची व्याख्या करत असताना अशी व्याख्या केलेली आहे की प्रत्येक व्यक्तीच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या परिस्थितीनुसार मूलभूत गरजा भागवता न येणं किंवा त्या ठिकाणी कठीण असणं यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, गरिबी म्हटलेलं आहे। आता यामध्ये कशाचा विचार केला जातो या गरिबीमध्ये की उत्पादनाचा वाढ कशी होईल याचं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित केलं जातं की उत्पादनाची वाढ करण्यासाठी माणसाला लागणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या कशा भागवता येतील तरच ती गरिबी त्या ठिकाणी नष्ट करता येतील किंवा दारिद्र्य, त्यालाच दुसरं नाव आहे की दारिद्र्य निर्मूलन करण्याचं। आता हे करण्यासाठी या गरिबीमध्ये काही त्या ठिकाणी महत्त्वाचे मूल्य त्या ठिकाणी सांगितलेले आहेत। पहिलं मूल्य त्या ठिकाणी कोणतं आहे तर पहिलं मूल्य आहे की प्रत्येक व्यक्तीला म्हणजे राज्यानं प्रत्येक व्यक्तीला सामाजिक जीवन जगत असताना त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजांचा पुरवठा व्हावा याची जबाबदारी राज्याने घेतली पाहिजे। की राज्यानं पहिलं म्हणजे समाजामध्ये राहणारे जे लोक आहेत आता त्यांच्या मूलभूत गरजा, आता मगाशीच आपण बघितल्या की अन्न, वस्त्र, निवारा आणि भौतिक सुविधा ह्या व्यक्तीच्या मूलभूत गरजा आहेत। मग त्याचा पुरवठा राज्यानं करणं अतिशय गरजेचं आहे, कारण गरिबी निर्मूलन करायचे, दारिद्र्य आपल्याला निर्मूलन करायचं आणि ह्या गरजा भागल्या तर व्यक्ती जीवन जगू शकेल, अन्यथा त्या ठिकाणी व्यक्ती जीवन जगू शकणार नाही। आणि त्यासाठी त्याचा पुरवठा करणं राज्यानं गरजेचं आहे, हे पहिलं मूल्य यामध्ये सांगितलेलं आहे। आता दुसरं मूल्य काय सांगितले की शाश्वत समाजातून सामाजिक, आर्थिक, राजकीय कल्याणावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। की शाश्वत जे मूल्य आहेत की शाश्वत म्हणजे आहे त्या परिस्थितीत आणि ह्या शाश्वत म्हणजे समाजातून ज्या माणसाचे अनेक प्रश्न आहेत
राजकीय आहेत, आर्थिक आहेत. मग हे आर्थिक, सामाजिक, राजकीय कल्याण करायचं आहे पूर्णपणे, आणि या कल्याणासाठी लक्ष केंद्रित करणं हे एक यामध्ये मूल्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तिसरं मूल्य सांगितलंय समाजाच्या सार्वजनिक धोरणामध्ये सहभाग घेणे, की समाजातील लोक जे अगदी त्या ठिकाणी गरिबीमध्ये आहेत, दारिद्र्यामध्ये आहेत, अशा लोकांचा त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीमध्ये सहभाग घेतला पाहिजे, तरच त्यांचा त्या ठिकाणी विकास होऊ शकेल, अन्यथा विकास होऊ शकणार नाही. तुम्हाला जर विकास करायचा असेल त्या लोकांचा सहभाग घेणं अतिशय गरजेचं आहे, आणि हे गरजेचं सहभाग घेणं हे राज्यानंच काम त्या ठिकाणी करायचं आहे. चौथी गोष्ट की राजकीय आणि आर्थिक जे आहे त्याचं विकेंद्रीकरण करणं, की राजकीय आणि आर्थिक गोष्टी ज्या आहेत त्याचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे, म्हणजे लोकांच्या पर्यंत ते पोहोचलं पाहिजे, हे पहिल्या याच्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ही मूल्ये जी आहेत, ही मूल्ये त्या ठिकाणी यामध्ये सांगितलेली आहेत. हे मूल्य सांगत असताना विकास हा जो कसा करायचा आहे, या विकासाचे दोन दृष्टिकोन त्यामध्ये मांडलेले आहेत, की गरिबीमधनं जो विकास त्यांचा करायचा आहे त्यामध्ये पहिला दृष्टिकोन काय मांडलेला आहे, सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन, की यामध्ये काय करायचं की लोकांचं कल्याण करायचं. समाजामध्ये राहणारी जी लोक आहेत, राजकीय दृष्ट्या जे राहणारी लोक आहेत, यांचं कल्याण करायचं. आता हा कल्याण करण्याचं म्हणजे काय करायचं, याचा संबंध कशाचा आला, आर्थिक वाढीशी आहे. आता आर्थिक वाढ करणं अतिशय गरजेचं आहे, पहिला मुद्दा. जर आपल्याला विकास करायचा असेल तर आर्थिक वाढ असल्याशिवाय काहीच करू शकत नाही. अर्थव्यवस्था अगोदर आपली चांगली पाहिजे, आणि आर्थिक वाढ झाली तरच लोकांचा विकास होईल, अन्यथा विकास होऊ शकत नाही. की पहिलं ध्येय राज्याचं काय असतं, की जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी काय करायचंय, त्यांचा विकास करायचा हे प्रमुख उद्दिष्ट असतं. मग हे उद्दिष्ट जर सफल करायचं असेल तर आर्थिक विकास, त्या ठिकाणी आर्थिक वाढ करणं गरजेचं आहे. दुसरं उद्दिष्ट काय आहे की खुल्या अर्थव्यवस्थेला प्राधान्य द्यायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी जो उत्पादन मिळवायचं आहे ते उत्पादन जास्तीत जास्त त्या ठिकाणी कसं मिळवता येईल, त्यासाठी काय प्रयत्न राज्याला करावे लागतील, त्यासाठी कोणत्या योजना त्या ठिकाणी आखाव्या लागतील, हे जास्तीत जास्त त्यामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे त्याचा दृष्टिकोन आहे तो भांडवलशाहीवादी दृष्टिकोन, की समाजामध्ये समाजवादी दृष्टिकोनातून बघत असताना भांडवलशाही दृष्टिकोन सुद्धा वाढवणं गरजेचं आहे, की व्यक्तीकडे भांडवल असेल तर काही कुठलेही उद्योगधंदे करू शकतील, अन्यथा ते करू शकणार नाहीये, आणि हे करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून हा त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून मध्ये दुसरा दृष्टिकोन काढला, भांडवलशाही दृष्टिकोन. आता हे करत असताना मी पहिल्यांदा त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की अपारंपरिक दृष्टिकोनातून गरिबी आणि विकास बघितला. आता अपारंपरिक दृष्टिकोनातून गरिबी आणि विकास बघायचा. आता अपारंपरिक दृष्टिकोनामध्ये काय केलं पाहिजे, की भौतिक आणि अधिभौतिक या घटकावर जास्त भर दिला पाहिजे. आता भौतिक सुविधा म्हणजे काय, की लोकांना फक्त अन्न वस्त्र निवारा मिळाला म्हणजे झालं असं नाही, अनेक गोष्टींचा आज गरज आहे प्रत्येक व्यक्तीला. आता एक उदाहरण, आजच उदाहरण या कोरोना 19चं घ्या, की आज कोरोना 19 मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यापाशी मोबाईल असणं गरजेचं आहे. आज का गरजेचं आहे, की ऑनलाईन अभ्यासक्रम सगळं चालू आहे, आणि या ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी त्या ठिकाणी म्हणजे ही भौतिक सुविधाही त्या व्यक्तीला असली पाहिजे. अधिभौतिक म्हणजे अतिशय आत्ताच्या जगात म्हणत्या अतिशय भौतिक सुविधांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. मग त्यामध्ये पहिली गोष्ट त्या ठिकाणी काय करायचे, तर समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत ह्या सगळं त्या ठिकाणी पोहोचवायचं, की राजकीय सहभागामध्ये त्यांचं महत्त्व घ्यायचंय, की समाजामध्ये अगदी तळागाळात लोकांच्यापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही, परंतु याचा विकास करत असताना अपारंपरिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काय करायचंय, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे, त्यांना राजकीय महत्त्व त्या ठिकाणी द्यायचं आहे, ही पहिली गोष्ट आहे. दुसरं म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग, त्यांचं नेतृत्व करायचं आहे, की कुठलंही राज्यांचं धोरण ठरवत असताना, निर्णय घेत असताना या तळागाळातील लोकांचा समाजातला सहभाग असला पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण म्हणतो काय म्हणतो, आज दिल्लीत जे घडतंय ते आपल्याला गल्लीत समजतं, परंतु तसं नाही, तिथपर्यंत येऊ शकत नाहीये. आणि त्यासाठी जर खऱ्या अर्थानं विकास जर त्यांचा करायचा असेल तर त्यांना त्या ठिकाणी नेतृत्व देणं
अतिशय गरजेचं आहे. सर्व घटकांना प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे की सर्व घटक आहेत की तो कुठलाही प्रकारचा भेदभाव करायचा नाही. गरीब असेल, श्रीमंत असेल किंवा त्या ठिकाणी कोणी अतिशय असेल तर हा भेदभाव न करता सगळ्यांना प्रतिनिधित्व देणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट त्यामध्ये अपारंपरिकमध्ये काय सांगितलं, मानवी उपक्रम आणि निसर्ग यांच्याशी समतोल साधला पाहिजे. की मानवाच्या विकासासाठी जे जे उपक्रम आपण राबवतो त्या उपक्रमाचा आणि निसर्गाचा दोन्हीचा समतोल साधणं अतिशय गरजेचं आहे. कारण अनेक नवीन नवीन उपक्रम आज आपण उद्योगधंद्यामध्ये निर्माण करतो. व्यक्तीला रोजगार मिळावा, ही संधी मिळावी, सगळं त्या ठिकाणी बघत असतो. मग हे करत असताना निसर्गाचा विचार म्हणजे काय, आज जंगलतोड मोठ्या प्रमाणात आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये बघितलं की पर्यावरणात बघत असताना की जंगलतोड मोठ्या प्रमाणात आहे. कारण जंगलामधून म्हणजे झाडामधून कार्बन डायऑक्साईड सोडण्याचं काम मोठ्या प्रमाणात होतं आणि जर तो परत दिवसभर काय होतं की ते कार्बन डायऑक्साईड गोळा करण्याचा प्रयत्न करत असतात. मग अशा वेळी उष्णता वाढण्याची शक्यता असते. म्हणजे ही जंगलतोड त्या ठिकाणी थांबवली पाहिजे, हे संदेश दिलेले आहेत. म्हणजे हे मानवी उपक्रम आणि निसर्ग यांच्यातील समतोल किंवा तडजोड करणं अतिशय गरजेचं आहे, हे यामध्ये या अपारंपरिक दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं ही गरिबी आणि त्याचा विकास आपण यामध्ये बघितलेला आहे. दुसरी गोष्ट यामध्ये काय आहे की आतापर्यंत आपण बघतोय तो काय आहे की 1991 नंतरच्या संकल्पना आणि त्याच्या समस्या, परंतु 1990 पर्यंत विकासाचे उद्दिष्ट काय मांडली हेही बघणं अतिशय गरजेचं आहे. की 1991 नंतर आपण पाहायला लागलोय, पण तिथपर्यंत 1990 पर्यंत कोणकोणती उद्दिष्ट राज्याने त्या ठिकाणी मांडलेले आहेत ते आपल्याला बघायचे. पहिलं उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे, पहिलं म्हणजे गरिबीची भौतिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आता ज्या गरीब लोक आहेत, दारिद्र्य लोक आहेत आणि यांच्या त्या ठिकाणी ज्या भौतिक समस्या आहेत, कोणत्या भौतिक समस्या, मी मगाशी सांगितलं की भौतिक गरजा म्हणजे काय, तर ह्या भौतिक समस्या सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. दुसरी गोष्ट की औद्योगिकरणात वाढ आणि शेतीवर भर दिला पाहिजे. की औद्योगिकरण म्हणजे उद्योगधंदे वाढवले पाहिजेत आणि त्याचबरोबर शेतीवरही भर दिला पाहिजे. कारण भारत हा आपला काय शेतीप्रधान देश आहे. 50% लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि त्यामुळं हे उद्योगधंदे वाढवत असताना शेतीवर भर देणं हेही गरजेचं आहे, असं 1990च्या अगोदर त्या ठिकाणी म्हटलं जात होतं. तिसरी गोष्ट आहे की आर्थिक सुबत्तात वाढ करणे. की आर्थिक सुबत्ता म्हणजे अर्थव्यवस्था, मगाशी सांगितले की पारंपरिक दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेत वाढ करणं अतिशय गरजेचं आहे, तरच सगळं काही होऊ शकतं. तर आर्थिक सुबत्ता वाढवण्याचंही त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोजगार निर्मिती आणि दरडोई उत्पन्नात वाढ करणं. कारण व्यक्तीला गरजा भागवल्याशिवाय जीवनच जगता येत नाही. मग या गरजा जर तुम्हाला भागवायच्या असतील तर काय केलं पाहिजे, रोजगार निर्मिती केली पाहिजे. रोजगार उपलब्ध त्यांना करून दिला पाहिजे. त्यासाठी उद्योगधंदे, अनेक नवीन नवीन छोटे मोठे उद्योगधंदे वाढवले पाहिजेत आणि तसंच दरडोई उत्पन्नातही वाढ केली पाहिजे. की जास्तीत जास्त कसं उत्पन्न होईल हा प्रयत्न 1990 पर्यंत विकासाच्या दृष्टीने त्या ठिकाणी केलेला आहे आणि विकास साधण्याचा प्रयत्न या काळामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. तर अशा पद्धतीनं या 1990 पर्यंत ही उद्दिष्ट त्या ठिकाणी राष्ट्राने काय केली होती, आपल्या देश म्हणजे पूर्णपणे ठेवलेली होती आणि मगच त्या ठिकाणी पुढची वाटचाल केली आहे. ही वाटचाल करत असताना ज्यावेळी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली 1948 ला आणि या संयुक्त राष्ट्र संघटनेने काय केलं की सामाजिक आणि आर्थिक परिषद त्या ठिकाणी घेतली आणि सामाजिक आणि आर्थिक परिषदेमध्ये गरिबीची त्या ठिकाणी व्याख्या त्यांनी काय केलेली होती की शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा आणि उत्पादनाचा अभाव म्हणजे गरिबी. संयुक्त राष्ट्र संघटनेने सांगितलं की शाश्वत जीवनासाठी की जे जीवन जगत असताना त्या जीवनासाठी मिळकतीचा की जे आपण उत्पादन मिळवतो आणि जे उत्पन्न मिळवतो त्याचा पूर्णपणे अभाव, ही व्याख्या त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघटनेने केली. आता त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, कुपोषण आहे पहिली गोष्ट.
शिक्षणाचा अभाव आहे, निर्णय प्रक्रियेत सहभाग नाही, त्याचबरोबर कुठल्याही सेवक वर्गाची कमतरता त्या ठिकाणी आहे, उपासना त्यामध्ये आहे, सामाजिक भेदभाव त्यामध्ये आहे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात। आता इथं उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेस कुटुंबाच्या गरजा भागत नाहीत, म्हणजे मूलभूत गरजा सुद्धा भागत नाहीत, अन्न वस्त्र निवारा याच्या मूलभूत गरजा सुद्धा या गरिबीमध्ये भागू शकत नाही। दुसरी गोष्ट, त्यांच्यासाठी शाळा किंवा दवाखाने उपलब्ध नसतात, ते त्यांच्यासाठी लागणारे जे सरकारी दवाखाने असतील, सरकारी शाळा असतील, हे सुद्धा मिळू शकत नाही। त्याचबरोबर त्यांना पुरेशी जमीन नसते, पुरेसे कर्ज कुठं मिळू शकत नाहीये, आणि त्याचबरोबर रोजगारही मिळत नाही। हे सगळं त्या ठिकाणी त्या मानवी म्हणजे जीवनासाठी ज्या मिळकतीचा आणि उत्पन्नाचा जो अभाव आहे, हा या सगळ्या दृष्टिकोनातून यामध्ये त्या ठिकाणी दिसून येण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न त्यामध्ये केलेला आहे। तर अशा पद्धतीनं यामध्ये गरिबी आणि विकास या जगाचा दृष्टिकोन कसा आहे, या विकासाचा दृष्टिकोन कसा होता, याच्या विकासाची उद्दिष्ट कुठली होती, आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये ह्या ज्या गरिबीची व्याख्या जी केली, हे तुम्हाला विद्यार्थ्यांना माहीत असणं अतिशय गरजेचं आहे। कारण खरी अर्थानं गरिबी म्हणजे काय हेच अगोदर माहिती पाहिजे। मग हे करत असताना भारतातील गरिबी आणि विकास याचा आपल्याला अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे। आता भारतातील गरिबी आणि विकास कशा पद्धतीने आहे हे पहिल्यांदा बघायचं आहे की भारतानं काय केलं की राष्ट्रीय धोरणानं नेहमी त्या ठिकाणी काय केलं, राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्यावर भर दिला। आता विद्यार्थ्यांना तुम्ही माहिती असेल 11वी मध्ये आपण राजकीय स्वातंत्र्य म्हणजे काय, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय बघितलेलं आहे। राजकीय स्वातंत्र्य म्हणजे काय की प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार देणे, निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार देणे, निवडणूक लढवण्याचा अधिकार देणं, आणि तसंच त्या ठिकाणी सरकारवर टीका करण्याचंही स्वातंत्र्य हे राजकीय स्वातंत्र्यामध्ये मिळू शकतं। परंतु यामध्ये जर आपण विचार केला तर तळागाळातल्या लोकांपर्यंत हे राजकीय स्वातंत्र्य पोहोचूच शकत नाही। फक्त मिळतं तो मतदानाचा अधिकार। सर्वच लोक निवडणुकीला उभं राहू शकत नाहीत, ठराविकच लोक ज्यांच्या हातामध्ये पैसा आहे, वशिला आहे, अशीच लोक निवडणुकीला उभं शकतात। म्हणजे आर्थिक सुबत्ता जर असेल तरच ती व्यक्ती निवडणूक लढवू शकते। परंतु आपल्या राष्ट्रीय धोरणामध्ये भारतानं काय केलं तर राजकीय स्वातंत्र्याला आणि आर्थिक स्वातंत्र्याला भर दिला। आता आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येकाला त्या ठिकाणी विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या, प्रत्येकाला स्त्री पुरुष कामासाठी समान वेतन धोरण ठरवलेलं होतं, ज्या अपंग वगैरे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी अनेक योजना आखलेल्या होत्या। हे आर्थिक स्वातंत्र्य यावरच जास्तीत जास्त त्या ठिकाणी भारताने या राष्ट्रीय धोरणामध्ये स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं होतं। आता त्यामध्ये राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा भारतानं विचार किंवा तडजोड न करता प्रत्येकाला त्या ठिकाणी धोरणं राबवण्याचं स्वातंत्र्य दिलं। आता राष्ट्रीय सार्वभौमत्व म्हणजे काय की सर्वोच्च सत्ता, आणि ती सर्वोच्च सत्ता जी आहे त्या सर्वोच्च सत्तेला ज्याच्या हातात अधिकार तो आहे त्यांनाच त्या ठिकाणी चालवायचे असते, त्या पद्धतीनेच चालवायचे असते। तर ही सर्वोच्च सत्तेची जोडतोडच केली नव्हती, संपूर्ण त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, धोरणं राबवण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं होतं भारतामध्ये। आणि हे देत असताना भारतीय विकास प्रक्रियेमध्ये त्यांनी 3 पैलू त्या ठिकाणी मांडले की भारताचा जो विकास करायचा आहे आणि हा विकासाचं गरिबी जी हटवायची आहे, दारिद्र्य जे निर्मूलन करायचं आहे, हे दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी भारताचा विकास करण्यासाठी 3 पैलू मांडलेले आहेत। पहिला पैलू आहे की अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण। आता अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण म्हणजे काय, औद्योगिकीकरण। पहिलंच त्या ठिकाणी की औद्योगिकीकरण त्या ठिकाणी घ्यायचं आहे। म्हणजे काय करायचं की औद्योगिकीकरणामुळे रोजगार निर्मिती होऊन उत्पादन वाढेल, की अनेक जर उद्योगधंदे जर वाढले, अनेक उद्योगधंदे वाढू लागले तर त्या ठिकाणी त्या उद्योगधंद्याचं त्या ठिकाणी काय होईल, उत्पादन त्यामुळे वाढू शकेल, प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी रोजगार निर्माण होऊ शकेल। ह्या गोष्टी त्यामध्ये अनुभवलेल्या होत्या।
दुसरी गोष्ट की लघु उद्योगापेक्षा मोठ्या उद्योगधंद्यांना जास्त प्राधान्य दिलेलं होतं, कारण राज्याला उत्पादन वाढवायचं होतं आणि हा उत्पादन वाढवत असताना छोटे जे उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्यांना थोडंसं दुर्लक्ष केलं आणि काय केलं, मोठ्या उद्योगधंद्यांना त्या ठिकाणी महत्त्व दिलं. त्यानंतर जमीन सुधारणा कायदा जो होता ते जलसिंचन कृषी प्रगतीची साधने जी आहेत म्हणून त्याला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं. म्हणजे कारखाने असतील, धरणे असतील याला जास्तीत जास्त प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात केलं. त्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक कार्यशाळा त्या ठिकाणी तयार केली होती कृषी क्षेत्रासाठी, परंतु त्यांनी काय केलं, त्या कृषी क्षेत्राच्या औद्योगिकरणाला महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न यामुळे अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणामध्ये घेतलेला आहे. दुसरा आहे तो म्हणजे आत्मनिर्भरता. भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध हा आत्मनिर्भरतेशी होतो. आता आत्मनिर्भरताचं पहिलं म्हणजे काय, किंवा आत्मनिर्भरतेचं खरं वैशिष्ट्य म्हणजे काय की भारताच्या आयात पर्यायी धोरण, की आत्मनिर्भरता की भारताचं आयात पर्यायी धोरण आखणं. आता यामध्ये भारताने काय केलं की स्वदेशी जे कारखाने होते त्या स्वदेशी कारखान्यावर त्या ठिकाणी उद्योग विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो पैसा राष्ट्राकडून अनेक इतर राष्ट्राकडून त्या ठिकाणी घेतलेला होता, परंतु तो संपूर्ण पैसा जो आहे तो सार्वजनिक क्षेत्रासाठी उद्योगासाठी तो पैसा वापरलेला आहे. म्हणजे स्वतः आत्मनिर्भरता त्यामध्ये आणलेली आहे. तिसरा आहे की समाजाची समता आणि सामाजिक न्याय. तिसरा पैलू. आता ही समाजाची समता आणि सामाजिक न्याय करत असताना त्या ठिकाणी पहिल्यांदा कुठली गोष्ट केली असेल भारताने त्या ठिकाणी, तर अगोदर नियोजन आयोगाची स्थापना केली. मार्च 1950 मध्ये या नियोजन आयोगाची स्थापना केली. या नियोजन आयोगाची स्थापना करण्यामागचं उद्दिष्ट काय की भारत सरकारने लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी विकास घडवून आणण्यासाठी या नियोजन आयोगाची स्थापना केली. की भारताने 1 जानेवारी अशा पद्धतीने 1 जानेवारी 2015 मध्ये त्या ठिकाणी भारतानं विकास प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून एक मोठा समस्या डोळ्यासमोर म्हणजे घडली, ती म्हणजे 1960-70 मध्ये हरित क्रांती झाली. आता हरित क्रांतीचा अर्थ काय आहे की हरित क्रांती म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या बी बियाण्यांचा विकास, कृषी खतांचे कीटकनाशकाचं वितरणाचं यश केलं आणि त्यामध्ये त्याने त्या ठिकाणी हरित क्रांती घडवून दारिद्र्य कसं निर्मूलन करता येईल यासाठी विकासाची धोरणं त्या ठिकाणी आखली. आता ती धोरणं कोणती आहे की विकासाची जी धोरणं आहेत ती त्या ठिकाणी धोरणं दारिद्र्य निर्मूलनासाठी म्हणजे की पहिलं आहे गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक कार्य करणं, की गरिबी पूर्णपणे निर्मूलन करायचं, विकासाचं कार्य करायचंय. दुसरा, भारत सरकारनं गरिबांच्या मदतीसाठी अनेक उपक्रमाची राबवणूक केली, तसंच आर्थिक सुधारणा घडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, खाजगी क्षेत्राच्या उद्योगधंदे वाढवण्यासाठी प्रेरित केलं, रोजगार वाढवले. त्याचबरोबर भारताने बलाढ्य आणि खाजगी क्षेत्रांना प्राधान्य त्या ठिकाणी दिले आणि या प्राधान्य देत असतानाच त्या ठिकाणी जो दारिद्र्य निर्मूलनाचे मार्ग जे गरिबी निर्मूलन आणि दारिद्र्य निर्मूलनाचे मार्ग भारताने जे स्वीकारले त्यामध्ये पहिला मार्ग आहे तो म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागासाठी त्यांनी जे मांडलेले आहे ते म्हणजे एक जवाहर ग्राम समृद्धी योजना 1999 मध्ये मांडली आणि यामध्ये ग्राम विकास योजना त्या ठिकाणी म्हणजे रस्ते बांधणी असेल, शाळा असतील, दवाखाने असतील, या सगळ्या सरकारी सोयी उपलब्ध करून देण्याचा ग्रामीण भागासाठी प्रयत्न केला. दुसरी जो आहे ते म्हणजे एकात्म ग्रामीण विकास 78-79 मध्ये ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तिसरा आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम विकास रोजगार हमी, की 2005 पासून ग्रामीण कुटुंबातील 100 त्या ठिकाणी दिवस या लोकांना दरवर्षी उत्पन्न त्या ठिकाणी मिळवून देणं ही योजना आणलेली आहे. त्यानंतर संसद आदर्श योजना 2014 ते 19 मध्ये की ग्रामीण भागातील लोकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणं आणि शेवट म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य योजना 2015 ला की जे युवक आपल्या भारतामध्ये आहेत या युवकांना प्रशिक्षण देऊन जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न भारताने त्या ठिकाणी केलेला आहे. तर अशा पद्धतीने
दारिद्र्य त्या ठिकाणी निर्मूलन करण्यासाठी ह्या सगळ्या योजना आणि कार्यक्रम त्या ठिकाणी आखलेले आहेत आणि ह्या सगळ्या योजना आणि कार्यक्रम कल्याणकारी पंचवार्षिक योजना सुद्धा आखून जास्तीत जास्त लोकांचा कसा विकास होईल आणि ही गरिबी कशी हटली जाईल. कारण आज सगळ्या जगाचा जर विचार करता तर भारतासारख्या देशामध्ये आज गरिबी आणि दारिद्र्य मोठ्या प्रमाणात आहे. भारतातील जवळजवळ 50% लोक गरिबी आणि दारिद्र्याखाली रेषेखाली आहेत आणि त्यांच्यासाठी जास्तीत जास्त उपक्रम राबवता येईल, त्यांना सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रयत्न त्या ठिकाणी. आता परवाच आपलं उदाहरण आहे की जो कोविड-19 जो चालू झालेला आहे यामध्ये गरिबी कल्याण योजना त्या ठिकाणी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केलेले आहे. जोपर्यंत त्या ठिकाणी हे कोविड-19 त्या ठिकाणी कोरोनाचं संपत नाही तोपर्यंत प्रत्येक गरीब व्यक्तीला त्या ठिकाणी धान्य पुरवठा करण्याचं पूर्ण योजना ही घेतलेली आहे आपली. तर अशा पद्धतीनं आज आपण त्या ठिकाणी त्या 1989 ची दुसरी जी संकल्पना आहे गरिबी आणि विकास याचा अभ्यास आपण भाग 2 मध्ये केलेला आहे. अजून पुढच्या भागामध्ये आपल्याला लिंगभेद आणि महिलांचं स्थितीकरण बघणार आहे.